मागून बोलू का? हॅलो, काय घर पडलं मागून, बाजरी 20-25 गोण्या ते भिजले, सगळं घरातलं माल भिजला, घर पडलं मागून. आणि त्याच्यानंतर समजा आता हे त्याच्यात गुडघीत का गाळ साचला, मोटरचे नुकसान झाले, टाटर भिजले, म्हणजे त्याच्यात काहीच नाही राहिलं आपलं. चला तुमचं आमचं घर दाखवा, तुम्हाला तुमचं घर दाखवा. ठीक आहे, शेतकऱ्याचं घर बघणार हे घरात हे त्यांचं घर आहे. आणि ह्या घराचं हे काय आहे समोरच्या गोण्यात का बाजरी आहे, सगळी पाण्याखाली वगैरे गेली. घरात सगळं काय दिसाना सुद्धा आम्हाला, मागून घरही त्यांचं वगैरे पडलं. आता काय शासनाला काय आता घरही पडलंय, सगळं नुकसान म्हणजे साधं नुकसान नाही, हे रडायसारखं काम झालंय. आता हे रायासारखी सुनाय राहिली, एवढंच बोलतो बस. शेतकऱ्याची व्यवस्था जरा बघितली फार बेकार आहे. एवढी अतिवृष्टी झाली, त्यांचं प्रचंड वगैरे नुकसान वगैरे झालं. फार संसार वाया गेला. गोठ्यात सुद्धा पाणी वगैरे आहे, चिखल वगैरे आहे, पाणी म्हणजे सॉरी शेंगा आहेत, सगळ्या भिजल्यात पावसाने. काय झालं गाडीला? गाडी चिखलातून आली. हा पूल आहे, सगळा वाहून गेलेला आहे. चौधरी टाकळी आम्ही गाव आहे, हे पुरं वाहून गेलेलं वस्तू आहे. पूल खराब वगैरे झालेला आहे. आपण पुढं सर जाऊन बघणार आहोत. चौधरी टाकळीचा पूल व्यथा रस्ता. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील नालकोन रोई या ठिकाणी आहे. माजी आमदार भीमराव धोंडे साहेब यांचं गाव आहे. आणि शेतकरी कांदा वगैरे भरतात. बाबा बोला. प्रचंड नुकसान वगैरे झालं, पाणी वगैरे आलं, कांद्याला भाव नाही, काय मागणी तुमची? कांद्याला काहीतरी आम्हाला भरपाई करून द्यायला पाहिजे ना. बर बर, किती नुकसान झालं काय? आता हे 500 गुणीची जाळी आहे भाई. बर हा, मग एवढ्याची काय होईन ती. बर बर बर. हा, मग किती खर्च आला कांद्याला? कांद्याला आता काय 1-1.5 लाख रुपये खर्च आलाय सारा. बर. हा, काय कर्ज बिर्ज काय घेतलं होतं बँकेतून? काहीच नाही. तुम्ही काहीच नाही कर्ज घेतलं? हा हा. बरोबर. हो, काय तसलं घेतलं. किती खर्च आला कांद्याला? कांद्याला मग 1-1.5 लाख रुपये खर्च आलाय. कराय नाही कुणीतरी, आम्ही दोघच नवरा बायको आत बत होतो त्याला कांद्याला. हा, मजूर भेटाना. सडलाय पुरा कांदा. हा, सगळा कांदा सडलाय. पाणी लागले का? पाणी लागलं, पाणी नाही लागलं, वरून गळालं का काय झालं, चाळी जरा ही झाली. आणि किती आमची नुकसान झाली, पण आता ती भरू सुद्धा वाटाना. काय मागणी सरकार, काय मागणी आता? सरकार म्हणा भरपाई द्या म्हणा. करायला कोणी नाही, पुरी आता 4-5, काय खायचं काय द्यायचं, कशी लग्न करायचे त्यांची. शेतकऱ्यांनी कांदा वगैरे बाहेर वगैरे काढलेला आहे भुसाऱ्याचा. आणि काही कांदा तिकडं सडल्यामुळं फेकून सुद्धा दिलेला आहे. हे शेतकरी कांदा वगैरे भरतात गोण्यामध्ये, किंवा गोण्यामध्ये भरायचं काम चालू आहे. ही शेतकऱ्याची व्यथा आहे बांधावरची. आपण अजून सुद्धा पुढं बघणार आहे नेमकी अजून काय काय आहे.